आज मंत्री छगन भुजबळ यांची सभा आज बीडमध्ये संपन्न होते आणि याच अनुषंगाने आज पाहिलं तर मराठा समन्वय गंगाधर काळकुटे यांनी आज ओबीसीची जे काही जार आहे त्याची होळी केलेली आपल्याला पाहायला मिळालं। आज आपल्यासोबत गंगाधर काळकुटे साहेब आहेत, आपण त्यांची संवाद साधणार आहोत। नाना, काय सांगाल तुम्ही आज जे काही जार आहे त्याची होळी केलेली, नेमकं काय यामागचं कारण काय, तुम्ही त्याची होळी केलेली? आम्ही जारची जी होळी केली याच्यासाठी केली की 23 मार्च 1994 जार मराठ्याचं आरक्षण ओबीसीला दिलंय, पवार साहेबांनी हे आरक्षण दिलंय, त्याच्यामुळे आम्ही त्या आरक्षणाला विरोध म्हणून आम्ही ते जारची होळी केली। तर आम्हाला सांगायचंय की आमचा जार सुद्धा काही लोकांनी जाळलाय, फाडलाय, होळी केली काही दिवसापूर्वी, म्हणून त्याला विरोध म्हणून, त्या गोष्टीचा निषेध म्हणून 23 मार्च 1994 जार आम्ही जाळलाय। आणि तो जार जाळत असताना आता हे लोक म्हणतील तुम्हाला त्यातूनच आरक्षण पाहिजे, तो जार जाळलाय, तर त्याच्या मागची आमची भूमिका अशी आहे की मराठ्यासह ओबीसी इतर सगळ्या जातीच्या आरक्षणाचं ओबीसीच्या आरक्षणाचं पुनर्मूल्यांकन करा आणि नंतर पुन्हा आरक्षण लागू करा, तोपर्यंत तो सुद्धा जार रद्द करा किंवा त्या जार फेर मूल्यांकन करा, यासाठी आम्ही तो जार जाळलाय। आणि जार जाळून आम्ही जसं त्यांनी जार जाळला किंवा इथं जार रद्द करायला या म्हणतात, त्यांच्या त्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही तो जार जाळलेला आहे। आज छगन भुजबळजी आज बीडमध्ये येत आहेत, कारण की तुम्ही पाठीमागे म्हणला होता छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीड जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवावं, परंतु आज छगन भुजबळ यांची मोठी सभा संपन्न होते, काय सांगाल याबद्दल? कारण की छगन भुजबळ यांना बीडमध्ये रोखण्यासाठी तुम्ही काही आंदोलन वगैरे काय करणार का? नाही, आम्ही सांगितलं होतं गनिमी काव्याने, लोकशाही मार्गाने, कायद्याने आम्ही त्यांना रोखू, पाय ठेवू देणार नाही हे आम्ही बोललो, पण गनिमी कावा होता, कोर्टातून आम्ही तिथं याचिका सुद्धा केली, परंतु काल अचानक आम्हाला बातमी आली की माननीय सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, सुनावणी आज, त्याच्यामुळे आमचे सगळे वकील बांधव तिकडे गेले नसता, भुजबळांना आज इथं पाय ठेवता आला नसता, अशी परिस्थिती, आमची याचिका तिथं दाखल करायला आम्हाला काही कागदपत्र जमा करायला वेळ गेला आणि त्याच्यामुळे आमची याचिका झाली नाही, नसता 100% आज भुजबळ साहेबाला राजीनामा देऊन यावं लागला असतं किंवा मग त्यांना कोर्टाकडून किंवा माननीय सुप्रीम कोर्ट असेल किंवा राज्यपाल महोदय असेल त्यांनी बडतर्फ करून त्यांना यावं आले असते किंवा त्याची कारवाई झाली असती, म्हणून आम्ही तितक्या ठामपणे सांगत होतो, परंतु आम्ही वेळ कमी पडला, त्यात आम्ही कमी पडलो ते आम्ही मान्य करतो। त्याच्यामुळे आमच्या कुणी बांधवांनी गैरसमज करू नये, कुणी गाड्या अडवण्याचा, कुणी एखादा दगड मारण्याचा, कुणी किंवा कुठलं गैरकृत्य करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका आणि आमचे कोणी करणारही नाही। आम्ही लोकशाही मार्गाने ते आंदोलन करणार होतो, कोर्टातून किंवा राज्यपाल महोदयाकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, म्हणून आम्ही ते वक्तव्य केलं होतं, पण ते आज वक्तव्य मागं घेतो, आम्हाला ते वेळेत सगळ्या गोष्टी करता आल्या नाही, भविष्यात त्या नक्की करू, पण आजच्या सभेला येताना भुजबळाला आम्ही अडवणार नाहीत, त्यांनी यावं लोकशाही मार्गाने, काय आम्हाला जी रद्द करा म्हणायचे, काय करायचे करावं, पण त्यांनी सत्सद विवेक बुद्धीने राजीनामा देऊन आलं पाहिजे, आजही आमची भूमिका ठाम आहे। ते आमच्या आरक्षणाला विरोध करतायत, ते जी रद्द करा म्हणतायत, म्हणून आम्ही जी रद्द केला, तो जी ची होळी केली आणि आम्ही त्यांच्या कायमस्वरूपी लोकशाही मार्गाने विरोधात राहू। नक्कीच नाना, आपण पाहिलं की हे होते गंगाधर काळकुटे, मराठा समन्वयक, त्यांनी सांगितलं की ते आमच्या आरक्षणाला विरोध करतायत, म्हणून आम्ही त्यांच्या जे काही आरक्षणाच्या जारची आहे ती होळी केलेली पाहायला मिळाली। कारण की आपण जर पाहिलं तर गंगाधर काळकुटे यांनी सांगितलं की आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड।